हॅलो एव्हरीवन, मी तुमचं स्वागत करते वेज फूड रेसिपीमध्ये। आज मी तुम्हाला सांगणार आहे कांदेपोहे बनवण्याची रेसिपी। त्यासाठी लागणारे साहित्य प्रथम मोहरी, जिरे, हळद, मीठ चवीनुसार, साखर, शेंगदाणे। मी इथं 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेले, कढीपत्ता, मिरची, सोलासाठी कोथिंबीर आणि कांद्याचे पाणी शिंपडून भिजून घेणार आहे। चला तर त्यासाठी कृती बघूया। सर्वात प्रथम गॅसवर कढई ठेवून कढई गरम झाल्यानंतर तेल टाकणार आहे। तेल गरम झाल्यानंतर 1 टेबलस्पून जिरे, जिरे तडतडल्यानंतर 1 टेबलस्पून मोहरी, शेंगदाणे, हिरवी मिरची, नंतर कढीपत्ता, थोडीशी कांदा, कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायची। थोडीशी कोथिंबीर फोडणीत टाकते। कांदा सॉफ्ट झाला थोडीशी साखर, मीठ चवीनुसार, सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे। सगळे मसाले टाकलेले आहेत, आपण ते एकजीव करून घ्यायचे। मग पोहे घ्यायचे जे आपण भिजवलेले होते, ते सुटसुटीत करून कढईत टाकून घ्यायचे। पोहे चांगले परतून घ्यायचे। गॅसचा फ्लेम मीडियमच ठेवायचा। अशा प्रकारे आपले गरमागरम पोहे रेडी आहेत। आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाकू सजावटीसाठी। अशा प्रकारे आपले गरमागरम पोहे रेडी आहेत। तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा एकदा।
पनीरला मी तर्री पण रस्सा पण देत आहे. सजावटीसाठी वरून कांदे टाकत आहे मी. अशा प्रकारे तुम्ही पण घरी सजावट करू शकता. वरून थोडीशी कोथिंबीर. हे बघा आपले गरमागरम तर्री पोहे रेडी आहे. आपले गरमागरम तर्री पोहे रेडी आहे. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा. मी तर्रीची रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर तुम्ही चेक करा आणि तुम्ही घरी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. तर्रीसाठी दुसरं वेगळं काही करायचं नाही आहे. शेवभाजीचा जो रस्सा रेसिपी